आता आपण किवळ गावामध्ये आलेलो आहोत आणि इथे आपल्याला आपण साळुंके आजींना भेटणार आहोत. हॅलो आजी, कशा आहात तुम्ही? बरी आहे. तर आम्ही तुमची एक छोटीशी मुलाखत घेत आहोत. हा तर तुम्ही आम्हाला सहकार्य करावं. हा तर तुम्ही आम्हाला थोडी माहिती सांगू शकता का? हो, सांगू शकतो की. ठीक आहे. तर म्हणजे कसं काय, तुम्ही कशी सुरुवात केली? सुरुवात वय हा. आधी खड्डे काढले. अच्छा. त्यात लिंबाचा पाला भरला, करंजीचा पाला भरला, शेणखत भरलं, ती पाण्यानं खड्डे भरले आणि मग बी लावली. अच्छा. तर आता या तुमच्या या छान अशा म्हणजे बागेमध्ये तुम्ही काय काय, म्हणजे कोणत्या कोणत्या भाज्या, तसंच फळभाज्या, फळे, म्हणजे काय काय तुम्ही केलेलं आहे ते सांगा. आमचे लिंबाचं झाड आहे, आंब्याचं झाड आहे, सीताफळीचं झाड आहे, दोडक्याचं झाड आहे, गेवडा आहे, लाल हिरवा गेवडा आहे, आणि नारळाचं झाड आहे, लसूण आहे, चवळी आहे, भेंडी आहे, लिंबू आहे. बापरे, म्हणजे तुम्ही असं बोलाल तेवढं कमीच आहे. तर आपण एका एका झाडाची माहिती घेऊयात. हे जे तुम्ही मागे लावलेलं आहे, हा, तर हे काय आहे ते तुम्ही सांगाल का मला? हो, ही गेवडा आहे, सांबार गेवडा. अच्छा. हा, म्हणजे तो असा टेस्टला कसा असतो, काय त्याचं? सांबार गेवडा एकदम टेस्टीला चांगला आहे. आणि हे जे आहे, हा वेल आहे, तो कसला आहे? ते दोडका आहे. दोडका. ओके, हा, ठीक आहे. आणि हे कसलं झाड आहे? हे आंब्याचं झाड लावलंय व कलम आहे. चालेल. आणि हे पण आता दोडकाच झाला. ओके. हा, हे दोडका झाला. अच्छा. आणि हे? नारळीचं झाड आहे. अच्छा. इथं भेंडी आहे, कुशी भेंडी आहे. अच्छा. हा, ही वेगळ्याच प्रकारची दिसत हा, आहे. ही कुशी भेंडी. म्हणजे ह्या भेंडीचं काय, म्हणजे माझी औषधी भेंडी आहे का? ही औषधी नाही, ही चविष्ट आहे. ओके. आणि आणि पिल्ल आहे ती व. अच्छा. ही 15 दिवस कुंबडी खाली अंडी घालायला लागतात आणि मग ती बाळ निघतात. बरोबर. बोला बोला तुम्ही. तर ही आमची बाळ बारकी आहे, ही आमची बाळ आहे. ती 15 दिवस कुंबडीला अंड्यावर बसवायची. अच्छा. आणि मग 15 दिवसानं 3 हप्त्याला पिल्ल काढती कुंबडी. बघा, म्हणजे आजी आपल्या मुलाप्रमाणेच या पक्ष्यांना सुद्धा तेवढाच जीव लावलेला आहे, तेवढंच त्यांची खाण्याची पिण्याची सोय व्यवस्थित करत आहे. घालायचा, गवत घालायचं, बरडा घालायचा, तांदूळ घालायचं, ज्वारी घालायची, ताक घालायचं, चपाती घालायची. अच्छा. म्हणजे मग तुमचं सकाळी केव्हापासून दिवस चालू होतो? सकाळी बोला ना. 7 वाजल्यापासून चालू होतं माझं काम. अच्छा. म्हणजे सकाळी उठल्या उठल्या तुम्ही कोंबड्यांना उठल्या चूल पेटवायची, पाणी ठेवायचं, आंघोळ करायची, कुंकू लावायचं, तुळशीला पाणी घालायचं, मग चहा घ्यायचा आणि मग कोंबड्यांच्याकडे जायचं. अच्छा. याच्यासाठी तुम्हाला कोण मदत करतं? बाबा करतात, थोडीफार बाबा करतात. तर मग तुमचे म्हणजे जे मिस्टर आहेत त्यांना पण आपण बोलूयात. हा, बोलवा. आजोबा श्रीमान बरं, ठीक आहे. बाबा आता कुठेतरी बाहेर गेलेत, सो आपण त्यांना भेटूयात नंतर ना. तर मग हे काय आहे आजी? ही कोरपड आहे. अच्छा. ही औषधी आहे. हा, ही कोरपड आहे, औषधी. ओके. हे कढीपत्ता आहे. अरे वा. हा, ही आंबा आहे. हा हा हा. म्हणजे तुम्हाला कुठे भाजीसाठी बाहेर जायची गरजच नाही? जायचं नाही मला भाजीला. मी सगळ्या घरात भाज्या पिकवते आणि बिन औषधाच्या. खूप छान, खूप छान. ही लिंबिणीचं झाड आहे. आणि ओके ओके. याला लिंब आली आहेत का? नाही अजून. अच्छा. हिरवा गेवडा आहे. हा हा. हा, आणि सांगते तुम्हाला, इथं दोडका आहे. आधी म्हणजे तुम्ही घेवडाचे बरेच प्रकार लावलेले आहेत? हिरवा, लाल. अच्छा. हा, ज्याला हे असतं का नाही, गिरायक असतं तो लावायचा जास्त. ओके ओके. आणि हे काय आहे आजी? हे वाला खाली दोडका वाळून ठेवलाय, पुढच्या वर्षी लावायला, म्हणजे बियासाठी. ओके ओके. हा, बर, ठीक आहे. या, हे पण कढीपत्ता आहे ना छोटासा? हे पण कढीपत्ता छोटा आहे. ओके. तो मोठा आहे. चला आपण आजीच्या मागे मागे जाऊयात. आजीची बाग खूप मोठी आहे, ती काय एवढ्या लवकर संपणार नाहीये. ही मोठी झाड आहे ती लिंबाची. ओके.
इथं चिकूचं झाड आहे. अरे वा, याला तर आजी खूप लिंब आहेत. अगं इकडे ये की बघायला. आजी दाखवतात येत अजून. हे बघ इकडे लिंबल आहे ती. बघ इकडे हे बघा आतून लिंबल आहे ती. हो बघितलं आजीनी मला लिंब बघण्यासाठी. इकडे आहे ती, इकडे आहे ती. अरे वा, खूप आणि खूप मोठी मोठी लिंब आहेत आजी. हो तुम्ही खूप एखाद्या मुलाचा जसा सांभाळ करता हा. तसा तुम्ही झाडांचा आणि पक्ष्यांचा पण सांभाळ करता. सकाळी झाडाच्या खाली गेल्यावर ना आपल्याला हे मिळतं, आरक्षण मिळतं, ऑक्सिजन मिळतं. ऑक्सिजन मिळतं आपल्याला. Correct, झाडाच्या खाली गेल्याच्या नंतर केर कचरा काढायचा म्हणजे झाडाला बी आंघोळ केल्यासारखं वाटतं. बरोबर आहे आजी. आहे का नाही? स्वच्छता पाहिजे झाडाखाली. या ताई. आजी तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. हा या इकडे. हो हो शेंड चढवायचं. आजी अजून आजींची बाग संपलेली नाहीये. हो अजून थोडीफार आहे. हा. हा एक छोटस आजीचं, छोटं म्हणजे बरंच मोठं आहे. याच्यामध्ये आजीने काय पेरलंय? ह्याच्यात पेरलं नाही अजून. हे आजी काय आहे? हे ओवा आहे हा. ओवा. अच्छा. हे ओवा आहे. हा हा. इथं मिरची आहे. ओके. हा हा ओवा म्हणजे कसा तयार होतो? ओवा आपण तयार म्हणजे बी टाकायचं. अच्छा, पण हे नंतर ना ह्याचा ओवा कसा तयार होणार? जो वाळल्यावर तयार होतो. अच्छा अच्छा. हा. मग मी हे बघू शकते का त्याचा हा, वास? बघू शकता ना, बघू शकता, वास घेऊ शकता, सगळं करू शकता. हो आजी. ही टाकते. हा बघा, हा ओवा आहे. इथं कोथिंबीर आहे थोडी. हा. आहे का? कोथिंबीर गावामध्ये अख्ख्या कुठेच नाहीये, फक्त आजीच्या शेतात आपल्याला कोथिंबीर मिळालेली आहे. हा या इकडे. ही चवळी आहे या. अच्छा. हे बघा, हे चवळी. ओके. अशी लोणती चवळी. हा. हा. ही लसूण लावला या. आजीने खाली लसूण पण लावलेला आहे. हा आजी, लसूण किती दिवसात तयार होणार? हे 5 दिवसात उगावतो. अच्छा. पण 4 महिने ठेवायचा असतो. ओके ओके. ही बैंगन आहे या. अच्छा, हे बघा, हे वांग्याचं झाड. हा वांग्याच्या झाडाला असे काठे असतात. हा. ओके. ही भेंडी बघा. हा, भेंडी आहे ना इथे पण. उशी भेंडी बनायची. ओके, ओके. चविष्ट. ओके. हा. म्हणजे ह्याच्या आतमध्ये ज्या बिया असतात त्याची करतात का भाजी? नाही अशीच कापून करायची. ओके. हा. हा. जून झाली तर मग त्यातले दाणं काढायचं ना आमटी बनवायची. अच्छा. हा. ही बघा मेथी आहे या. बघा, आजीने मेथी सुद्धा लावलेली इथं आहे. शापू आहे या. शापू लावलेला आहे. ही मिरची सगळी बाजून आहे. मिरची. आणि ही बघा अख्ख्या गावात कुठेच कोथिंबीर नाही, फक्त आजीच्या शेतात कोथिंबीर आहे. हे घेवडा आहे या. हिरवा घेवडा. हिरवा घेवडा. ओके ओके. इकडे हिरवा घेवडा. दाखवले की लोंबते ते की. चालेल. बघितले की तुम्ही. तर असा हा आजीचा संसार. खूप छान, आणि आजीने खूप सुंदर ठेवलेलं आहे सगळं. मागदाची. आजी, तुम्हाला अजून काय बोलायचं आहे? अजून मला काय बोलायचं नाही. खूप छान. चला बाय. बाय. माळ्यावर चला आता.